कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की सिद्धार्थाचं जे बालपण, त्यांचा एकांतवासामध्ये राहण्याचा संकल्प आणि मित्रासोबत शिकारीला न जाणे, अशा प्रकारचे जे त्यांच्यातले गुण आपल्याला दिसून येत होते, जे बुद्धाच्या मार्गाकडे सिद्धार्थाला घेऊन जात होते. आज या ठिकाणी समोरील भाग आपण बघूयात. तर आजच्या भागामध्ये आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे की सिद्धार्थाचा विवाह. दंडपाणी नावाचा एक साक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. तर दंडपाणी नावाचा एक जो व्यक्ती होता तो शाक्य होता आणि त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. जी मुलगी लग्नाच्या वयामध्ये आलेली होती आणि ती सौंदर्याविषयी सुद्धा प्रसिद्ध आणि चारित्र्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होती, म्हणजे पूर्ण सिलवान अशी होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. आणि त्यानंतर यशोधरानं आपल्या वयाची 16 वर्ष कंप्लीट केली होती, पूर्ण केली होती. त्यामुळं त्यांच्या यशोधरेचा जो वडील आहे तर तो वडील दंडपाणी हा यशोधरेचं लग्न करण्याच्या चिंतेमध्ये लागला होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रित केले. आणि त्या काळामध्ये जे मोठे माणसं, राजे जे माणसं होते किंवा राजे जे होते, तर यांच्या ज्या मुली होत्या त्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी स्वयंवर घोषित करत गेले आणि स्वयंवरमध्ये भाग घेण्यासाठी अनेक प्रकारच्या नवरदेव किंवा मुलाला निमंत्रण पाठवत गेले की त्यांना स्वयंवरामध्ये भाग घ्यावं. आणि स्वयंवरामध्ये सर्वात चांगल्या तऱ्हेनं उत्कृष्टपणे जो जिंकेल किंवा ज्याची उत्कृष्ट कामगिरी राहील तर त्या व्यक्तीसोबतच ती वधू ही लग्न करत असे, विवाह करत असे. त्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला हे निमंत्रण पाठवण्यात आले होते. म्हणजे जसं अनेक प्रकारच्या युवराजाला निमंत्रण पाठवलं त्याप्रमाणे सिद्धार्थाला सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण पाठवलं होतं. सिद्धार्थ गौतमाला ही 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्यांच्या मात्या पित्याला देखील त्यांच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. म्हणजे त्यावेळेस सिद्धार्थ गौतम यांचं सुद्धा वय 16 वर्ष झालेलं होतं आणि हे त्यांचे जे माता पिता होते तर त्यांना सुद्धा म्हणजे शुद्धंगला सुद्धा आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मात्या पित्याच्या इच्छेला मान दिला आणि त्यावेळेस या सिद्धार्थाला जे स्वयंवर ठेवला होता यशोधरीने त्या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी जा म्हणून सांगितलं आणि आपल्या आई वडिलाला मान द्यायचा म्हणून सिद्धार्थ सुद्धा त्या ठिकाणी कबूल झाला आणि तो त्या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी निघाला. जमलेल्या सर्व युवकांकडून यशोधरीने सिद्धार्थ गौतमाला वरले. आता त्या ठिकाणी स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी अनेक प्रकारचे युवराज आले होते, अनेक प्रकारची मुलं आले होते. परंतु त्या सर्व मुलांमधून यशोधरीने जी आहे जे सौंदर्य आणि दिसायला गुणाने वगैरे चांगला असलेला सिद्धार्थ होता, तर या सिद्धार्थाला आपला वर म्हणून निवडले. दंडपाणी विशेष प्रसन्न होता. म्हणजे त्यामुळं काय झालं की आल्याच फक्त सिद्धार्थाला यशोधरीने निवडलं तर त्यामुळे दंडपाणीला वाटलं की आपण काही ना काही परीक्षा घ्यायला पाहिजे होती. पण यशोधरीने सिद्धार्थाला असंच निवडलं तर तो तेवढं काही दंडपाणीला आवडलं नाही. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता आणि अशा प्रकारचा जो विवाह होत होता तर या विवाहाबद्दल सुद्धा त्यांना शंका होती. कारण तर सिद्धार्थ जो होता, सिद्धार्थाची जी अगोदरची जी भविष्यवाणी जी केलेली होती मुनीने, तर ती भविष्यवाणी इतरत्र सर्व देशामध्ये पसरलेली होती की सिद्धार्थ हा पुढे चालून नक्कीच संन्यास घेईल आणि संन्यास घेऊन तो बुद्धच होईल, म्हणजे तो संसारामध्ये रमणार नाही. आणि त्यामुळं दंडपाणीला सुद्धा हे आवडलं नाही की आपल्या मुलगी अशा मुलाला वर म्हणून वरते की जो संसारामध्येच रमणार नाही. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनीच्या सहवासाचे विशेष वेड आहे, त्याला एकलकोंडे राहणे आवडते, तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल. तेव्हा दंडपाणीला काय वाटत गेलं की हे जे सिद्धोधन आहे त्या सिद्धोधनाला एकांतवास आवडत होता किंवा त्याला परिवर्जासारखं काही आवडत होतं, एकटा तो ध्यानस्थ बसत असे. यामुळं
या दंडपाणीला मात्र सिद्धार्थ आवडला नाही. सिद्धार्थाखेरीज कुणालाही करणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरीने आपल्या पित्याला विचारले, परंतु त्यावेळेस यशोधरीने आपल्या वडिलाला काय म्हणाली की मी सिद्धार्थाशिवाय दुसरं कोणाशीही लग्न करणार नाही. साधूच्या या तपस्याच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरीला तसे मुळीच वाटत नव्हती. म्हणजे एखाद्या साधूच्या सोबत राहणं किंवा एकांतवास करणं किंवा एकटं राहणं हे याच्यामध्ये काय कोणता अपराध आहे का? म्हणजे त्याने कोणता गुन्हा केला का? मी त्या सिद्धार्थाला का वर म्हणून निवडू नये अशीच त्या ठिकाणी यशोधरा आपल्या वडिलाला म्हणते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरीच्या मातेने या विवाह संमती देण्यास दंडपाणीला सांगितले आणि दंडपाणीने तशी संमती दिली. आणि ही जे यशोधराची जी जिद्द होती ती मी फक्त सिद्धार्थासोबतच लग्न करल, आणि हे जे यशोधरीची जिद्द होती पाहून यशोधराची जी आई होती तर त्या आईने त्या दंडपाणीला सांगितलं की ठीक आहे, आपल्या मुलीला सुद्धोधन आवडला तर ठीक आहे, तुम्ही त्या सिद्धार्थाबरोबरच यशोधराचं लग्न लावून द्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असेही त्यांना वाटले. यामुळे काय झालं की जे यशोधरीने सिद्धार्थाला निवडलं आणि ते निवडल्यामुळं काय झालं की बाकीचे लोक जे काही त्या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी आले होते तर त्यांना काय वाटलं की बाबा आमच्याकडे काही कला कौशल्य आहे, आमच्याकडे काहीतरी शिकलेलं आहे, धनुर्विद्या आहे, तर ही विद्या किंवा आमच्याकडे जे काही कला कौशल्य आहे ते दाखवण्याची वेळच आली नाही. त्यामुळे त्यांना काय वाटलं आपला स्वतःचा अपमान झाला की आम्हाला इथं बोलवलं, मग बोलवलं कशाला, आम्हाला कोणती परीक्षा बी द्यायचं सांगण्यात आली किंवा कोणती कला कौशल्य द्यायचं सांगण्यात आली, तर मग आम्हाला बोलवलंच कशाला. अशामुळे ते सर्व जे आलेले होते वर ते त्या ठिकाणी नाराज झाले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरीने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे केले नाही. म्हणजे त्या सर्व मुलांना नवरदेवांना आलेल्या काय वाटतं की यशोधरीने परीक्षा घ्यायला पाहिजे होती. आम्ही इथं ज्या अर्थी आलो तर इथं परीक्षा घेणं अपेक्षित होतं, आणि परीक्षेमध्ये जो बी यशस्वी ठरेल त्याला वर निवडणं हे साहजिकच आहे असं प्रत्येकजण म्हणू लागलं. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरीला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु जरी आपल्या मनामध्ये येत होतं येतं काही ना काहीतरी परीक्षा घ्यायला पाहिजे होती, परंतु ते सर्व मुले त्या ठिकाणी शांत बसले. कारण त्याला असं वाटतं गेलं की जे दंडपाणी आहे ते दंडपाणी सिद्धार्थासोबत यशोधरीला लग्न करू देणार नाही आणि नंतर काही ना काहीतरी होईल म्हणून ते शांत बसले. परंतु दंडपाणी जेव्हा यामध्ये अयशस्वी झाला तेव्हा त्याने धीर काढून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्या मागणीला कबूल व्हावी लागली. आणि त्यानंतर काय झालं की सर्वांना त्या ठिकाणी असं म्हणलं की कमीत कमी तुम्ही धनुर्विद्येची जे शिक्षा आहे तर त्यांचं जे प्रदर्शन आहे तर ते प्रदर्शन करण्याची कला या ठिकाणी घ्या, आणि त्याच्यामध्ये जे निवडून येईल किंवा जे यशस्वी ठरल जो सर्वोत्कृष्ट ठरल आणि त्याला वर म्हणून निवडण्यात काही हरकत नाही. आणि त्यांच्या त्या मागणीला दंडपाणी सुद्धा कबूल झाली. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता, तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्यांचा पिता, त्यांचे कुळ आणि सर्वात अधिक यशोधरा यांना राजाने मान खाली घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्यांच्या निदर्शनात आणून दिले. आणि त्यानंतर जे धनुर्विद्याचा जो अभ्यास करायचा होता, जे धनुर्विद्येचे कला कौशल्य त्या ठिकाणी दाखवायचं होतं, तर सिद्धार्थाने हे धनुर्विद्येचं कला कौशल्य दाखवण्यामध्ये नकार दिला. परंतु लगेच त्याचा जो मित्र त्या ठिकाणी आलेला होता छन्न नावाचा, तर तो छन्न सिद्धार्थाला म्हणतो की सिद्धार्थ तू यामध्ये भाग जर नाही घेतलास आणि हे जर तुझ्या माता पित्याला कळालं तर मात्र तुझे माता पिता खूप नाराज होतील, त्यामुळे तू याच्यामध्ये भाग घेतलाच पाहिजे असं त्या ठिकाणी छन्नानं सिद्धार्थाला सांगितलं. त्यांच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याची कबूल केली. त्यानंतर काय झालं की छन्नानं सांगितल्याच्या नंतर खरंच आपले आई वडील आपल्यावर नाराज होतील, आपण भाग घेतला नाही म्हणून, इथपर्यंत आलो पण भाग का घेतला नाही म्हणून, तर तेव्हा त्यांनी आपले आई वडील नाराज होऊ नये म्हणून त्या शर्यतीत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले आणि त्यानंतर मग पुन्हा स्पर्धा सुरू झाली. आणि स्पर्धा सुरू झाल्याच्या नंतर जे तिथं वर आलेले होते त्या सर्व वरांनी आपलं जे चातुर्य आहे, जे आपली कला आहे ते कला त्या ठिकाणी सादर केली. जेव्हा गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली
परंतु त्याची बिनचूक निशाणीबाजी सर्वश्रेष्ठ ठरली आणि त्यानंतर सर्वात शेवटी हे सिद्धार्थ त्या ठिकाणी निशाणीबाजीसाठी आला आणि निशाणीबाजीसाठी आल्यानंतर त्यांनी जी निशाणीबाजी केली तर ते निशाणीबाजी इतर सर्व वरामध्ये सर्वात ठरली, त्यामुळं त्या ठिकाणी सिद्धार्थाची परत निवड झाली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरीला व महाप्रजापतीलाही आनंद झाला आणि त्यानंतर वर नेमल्यामुळं सर्वोत्कृष्ट निशाणीबाजी केल्यामुळं सिद्धार्थ हा वर नेमण्यात आला आणि त्यानंतर सिद्धार्थाचं आणि यशोधराचं लग्न झालं आणि त्यामुळं जे शुद्धोधन होते किंवा दंडपाणी होते दोघांचेही वडील आणि त्याचप्रमाणे यशोधरेचं सुद्धा म्हणणं होतं की मी सिद्धार्थासोबत लग्न करावं, तर या सर्वांना खूप आनंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष उठल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्यांचे नाव राहुल असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर यशोधरा आणि सिद्धार्थ यांना एक पुत्र झाला, एक मुलगा झाला आणि त्या मुलाचे नाव काय ठेवले? राहुल. तर राहुल असे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आलेले आहे. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्यांचे संसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. म्हणजे अगोदर जे अशाच मुनीने जे भविष्यवाणी केली होती का हा जो मुलगा आहे, हा जो सिद्धार्थ आहे, हा आपल्या संसारामध्ये रमणार नाही, तो गृहत्याग करेल आणि तो बुद्ध बनेल. परंतु जेव्हा सिद्धार्थाचं लग्न झालं तर सिद्धार्थाचं लग्न झालं तर आता शुद्धोधनाला असं वाटलं की बाबा एकदाच माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि आता तो मात्र संसारामध्ये रमून जाईल आणि तो याच्यानंतर घर सोडण्याचा विचार करणार नाही किंवा त्यांना मुलाची किंवा बायकोची काळजी लागेल म्हणून तो घरामध्ये रमून राहील. तथापि याबरोबरच असीन मुलीची भविष्यवाणी त्यांच्या सारखा पिच्छा पुरत होती. परंतु सिद्धार्थ मात्र त्यांची जी भविष्यवाणी केलेली होती आपले शुद्धोधन जे आहे तर शुद्धोधनाच्या मनामध्ये खल होती की अशात म्हणून जे अगोदर भविष्यवाणी केली होती तर ती भविष्यवाणी कधी खरी तर ठरू शकणार नाही ना, याबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक दुःख होतं. हे भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैयक्तिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला आणि त्यानंतर काय झालं की शुद्धोधनाने सिद्धार्थाला जे वैयक्तिक ज्याचं स्वतःचं जे काही सुख कोणत्या गोष्टीमध्ये आहे त्या सर्व गोष्टी त्या सिद्धार्थाला कशा पुरतील याचा पूर्ण उद्देश समोर शुद्धोधनाने ठेवला. हा उद्देश दृष्टीपूर्ण ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर जे शुद्धोधनाला भीती होती की कदाचित आपला मुलगा समोर चालून गृहत्याग करू शकेल किंवा आपलं घर सोडून जाऊ शकेल आणि तो जाऊ न होय, लग्न तर झालं पण तरीही शंका होती. म्हणून शुद्धोधनाने काय केलं की आपला जो पुत्र आहे सिद्धार्थ, त्या सिद्धार्थाला राहण्यासाठी अलग अलग प्रकारचे 3 महाल बांधले आणि 3 महाल असे बांधले की त्या महालाच्या बाहेर खूप सारं निसर्ग सौंदर्य, फळाची फुलाची झाडं, एकदम म्हणजे तिथे राहून आपल्याला प्रसन्न वाटण्यासारखी जागा आणि उन्हाळ्यामध्ये अलग महाल, हिवाळ्यामध्ये अलग महाल आणि पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी अलग महाल त्यासाठी तयार करण्यात आले. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षाची आणि फुलाची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आणि प्रत्येक महालाच्या बाहेर काय केलं की असे गार्डन बनवले, असा बगीचा बनवला की त्या बगीच्यामध्ये गेल्याच्या नंतर माणसाचं मन मोहक होऊन जावं आणि त्यानं इथंच सर्व काही सुख आहे असं विचार करून कधीही घराचं जे गृहत्याग आहे ते गृहत्याग नाही करायला पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या पुरोहित उदयन यांच्याशी सलामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतीची युक्त अशा सर्व अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठेवला आणि त्यानंतर जे शुद्धोधनाच्या मनामध्ये जी भीती होती त्यासाठी सर्व आनंद सिद्धार्थाला मिळावा त्यासाठी महाल बांधले आणि महाल बांधल्याच्या नंतर त्यांचे जे पुरोहित होते, त्यांचे जे काही मंत्री होते, त्या मंत्र्यासोबत एक विचार केला की बाबा सिद्धार्थ जो आहे हा पुढे चालून कदाचित गृहत्याग करू शकेल आणि ते करू नये म्हणून आपण काय केले पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की त्या राजपुरातासोबत एक ज्या जगामधल्या सर्वात जी सुंदर मुली होत्या
तर ती मुलीला या सिद्धार्थाच्या जवळ आणून ठेवण्याकरिता विचार विनिमय केला की कमीत कमी त्या मुलीकडे बघून सुद्धा बघून त्यांचं जे मन आहे ते संसारात रमल आणि त्यांना गृहत्यागाचं जे काही समोर भावना त्याच्या निर्माण व्हायची आहे ती होणार नाही. तेव्हा सुयोधन राजांनी जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वंश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयनास पाठवले. आणि त्यानंतर जे जे मुली सिद्धार्थासोबत ठेवायच्या होत्या, जे जे सर्वोत्कृष्ट चांगल्या सुंदर रूपवान जे मुली होत्या बोलवलेल्या, तर त्या मुली हे उदयन नावाचं जे एक राज्य होतं, तर त्या राजाला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला वश करून घ्यायचं, तर ते वश करून घेण्यासाठी जी विद्या लागते तर ती विद्या घेण्यास त्या ठिकाणी त्या सर्व मुलीला पाठवलं. अंतःपुरात ठेवायच्या स्त्रियांना कदाचित एकत्रित करून उदयनाने त्यांनी राजकुमाराला वंश कसे करून घ्यावे यांची त्यांना प्रथम माहिती दिली. आणि त्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर जे उदयनाने तिथं काय केलं की त्या सर्व मुलीला असे शिक्षण दिलं की आपण कोणत्याही व्यक्तीला आपण आपल्या वशमध्ये करून घेऊ शकतो. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कालात कुशल आहात, तुम्ही मदनाशी भाषा जागण्यास चतुर आहात, तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे, तुम्ही तुमच्या कसबात वाघबगार आहात. त्यामुळं नंतर त्यांना उद्देशून ते काय म्हणाले की तुम्ही सर्व जी मुली आहात ते खूप सुंदर आहात, रूपवान आहात, त्यामुळं एखाद्या पुरुषाला तुम्ही तुमच्याकडे भाळून घेऊ शकता. हे सर्व जे सामर्थ्य आहे हे सर्व सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुमच्या या कलागुणांनी ज्याच्या ठाई काही वासना शिल्लक राहिली नाही अशा योग्याची सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्याला केवळ स्वर्गीय अप्सराच बोलू शकतात. अशा देवाला सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता. म्हणजे तुम्हाला एक तर मोह कसं करायचं, वशीकरण कसं करायचं हे तर शिकवलेलंच आहे, परंतु तुम्ही या जगामध्ये सर्वात सुंदर स्त्री आहात. त्यामुळं तुमच्याकडे बघून एखादा जो योगी असेल, एखादा जो संन्यासी असेल, तो संन्यासी तुमच्याकडे बघून आपलं संन्यासपद सोडून देईल आणि अस्वस्थ होईल. त्याचप्रमाणे एखादं समजा देव जे असतात वरी स्वर्गामध्ये जे देव असतात ते देव सुद्धा अप्सराला बघून जसे भुलतात तशाप्रमाणे तुमच्याकडून बघून भुलू शकतात. असे तुमचं जे सौंदर्य आहे, ह्यातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेपणाने, तुमच्या शरीर सौख्याने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता, तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आणि तुमचं हे जे हृदय भावना आहे, तुमचे जे हे सौंदर्य आहे, तुमचं जे शरीर आहे, तर या शरीराकडे बघून एखाद्या बाह्या सुद्धा म्हणजे एखाद्या महिला सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतील, एवढं सारं तुमचं शरीर किंवा तुमचं जे सौंदर्य आहे. आणि जर असं असेल तर मग पुरुष तुमच्या मागं का लागू नये, पुरुष तुमच्या सौंदर्यामध्ये का डुबून जाऊ नये, असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुम्हाला बंदी करणे व प्रेम रोजनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही. म्हणजे यामुळे हे सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या कारणाने तुम्ही जो युवराज आहे, जो सिद्धार्थ आहे, तर त्या सिद्धार्थाला तुमच्या वशमध्ये करून घेऊ शकता आणि तुमच्या मुठीमध्ये बांधून ठेवू शकता किंवा त्याला बंद करू शकता किंवा तुमच्या प्रेमामध्ये त्या सिद्धार्थाला पाडू शकता. एवढं सारं सर्व सौंदर्य तुमच्याकडे आहे. त्यामुळं सिद्धार्थाला तुमच्या प्रेमामध्ये पाडणं हे सहजच शक्य होईल, असं त्या ठिकाणी त्या मुलीला सांगण्यात आलं. या बाबतीत दुसऱ्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटवणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. आणि तुम्ही या ठिकाणी तुमची जी काही लाज असेल, काही शरम असेल, ते लाज शरम तिथं काहीही बाळगायची नाही. तुमच्या परीनं जी बी होते तर ते तुम्ही त्या सिद्धार्थाला आपल्या वश मध्ये करण्यासाठी कृत्य करू शकता, असे त्यांना पूर्ण अधिकार दिले. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्यांचे काय, स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे, हा तुमचा दृढ निश्चय असू द्या. जरी तुम्हाला वाटत असेल की सिद्धार्थ जो आहे तर त्यांची जी परिक्रमा आहे, त्यांचे जे विचार आहे ते विचार एखाद्या वीर पुरुषासारखे आहेत किंवा तो पुढे चालून संन्यास घेणार आहे आणि असं त्याचं मन आहे, तरीही पण तुमच्याकडे जे सामर्थ्य आहे, तुमच्या स्त्री रूपाचं जे सामर्थ्य आहे, तुमचं जे रूप आहे,
तर या रूपाकडे बघून कोणीही तुमच्याकडे भुलू शकते. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवानाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशीने लाथा मारून चिडकारून आपल्या पायी लोळण घेत होत होते. आणि त्यामध्ये उदाहरणासाठी त्या एक सांगितलेलं आहे की या पूर्वीच्या काळामध्ये ज्याला जिंकणे देवानाही कठीण झालेलं होतं, म्हणजे एवढं त्याचं शील जे होतं ते शील चांगलं होतं, परंतु अशा एका महान तपस्व्याला काशीमधील एक जी वेश्याबाई होती किंवा एक वेश्या नावाची वेश्या महिला होती जी सौंदर्याने खूप चांगली होती, तर तिच्याकडे सगळे लोक भाळत गेले, तिच्याकडे सगळे लोक आकर्षित होत गेले. तर तेव्हा अशा त्या तपस्याला सुद्धा त्या सौंदर्य वेशीकडे बघून भुलल्या गेले. आणि भुलल्या गेल्यामुळे जेव्हा तो व्यक्ती जो तपस्वी जे आहे जो संन्यासी आहे त्या वेशीकडे गेला, तेव्हा मात्र त्या वेशीने त्या तपस्याला लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेण्यासाठी सांगितले होते आणि लोळण त्या तपस्याने घेतले होते. म्हणजे एवढं बाईचं जे रूप आहे हे कोणालाही मोहित करू शकते असं या ठिकाणी त्या मुलीला सांगण्यात आलं होतं. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. त्याचप्रमाणे दुसरी एक घटना त्या ठिकाणी सांगलेली आहे की एक महान तपस्वी विश्वामित्र जा नावाचा जो होता, तर तो तपश्चर्येत निमग्न असताना म्हणजे तपश्चर्येमध्ये एकदम मग्न असताना मात्र तिथं घृता नावाची जी एक अप्सरा होती, तर त्या अप्सरेनं आपल्या मोहामध्ये त्या विश्वकर्माला पाडलं आणि मोहामध्ये पाडून त्या जंगलामध्ये 10 वर्ष आपला बंदी म्हणून त्या ठिकाणी ठेवलं होतं. यासारख्या अनेक तपस्यांना जेथे स्त्रियांनी तोडीमोल केली होती त्यांचे यौवन पुरुष प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराने काय कथा. जेव्हा असे जे काही संन्यास घेतलेले काही लोक आहेत, जे काही तपश्चर्येला बसलेले लोक आहेत, तर अशा लोकांना सुद्धा जर एखाद्या मुलीचं किंवा महिलाचं जर शरीर भावूक होत असेल किंवा आकर्षित करत जर असेल, तर हा सिद्धार्थ हा तर एकदम नवीन तरुण वयामधला आहे आणि तो तरुण वयामधला असल्या कारणानं नक्कीच तुमच्याकडे लवकरच आकर्षित होईल असं त्या ठिकाणी त्या मुलीला सांगण्यात आलं आहे. हे असे असल्यामुळे तुम्ही धीरपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. म्हणजे हे सर्व असल्यामुळं तुम्ही असा प्रयत्न करा की जे सिद्धार्थ जे राजकुळाची जी परंपरा आहे, म्हणजे शुद्धोधनापासून युवराज सिद्धार्थ झाला, तसं सिद्धार्थापासून कोणी ना कोणती युवराज पुढे व्हायला पाहिजे. तर ही जी परंपरा आहे ही तुम्ही कायम ठेवली पाहिजे. आणि कायम ठेवण्यासाठी म्हणजे जो सिद्धार्थ आहे या सिद्धार्थाला संसारामध्ये रममान केलं पाहिजे, तर त्यांना मुलं बाळ होतील आणि पुढे यांची परंपरा चालू राहील असं त्या ठिकाणी त्या मुलीला आणखी परत सांगण्यात आलं. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण शोभाच्या पुरुषाला जिंकतात. आता साधारण ती समजा एखादी मुलगी असेल, महिला असेल, तर ते साधारण एखाद्या पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करू शकतात, परंतु काही स्त्रिया अशा असू शकतात की जे असाधारण असतात, म्हणजे जे कधीही एखाद्या महिलेकडे बघणार नाही, आकर्षित होणार नाही. आणि तशा जर व्यक्तीला आपण आकर्षित केलं तर हेच जे महिला आहेत ते महिला सर्वोत्कृष्ट आहेत असं त्या ठिकाणी त्या मुलीला सांगण्यात आलं. उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियाच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वंश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणाला लावण्यास त्यांनी निश्चय केला. आणि त्यानंतर ते जे मुली जे आलेल्या होत्या ते जगातल्या सर्व सुंदर सुंदर मुली त्या ठिकाणी आणलेल्या होत्या, तर त्या महिलेला हे शब्द जे आहेत आतापर्यंत जे सांगितलेले ते पूर्ण शब्द एवढे त्यांच्या जिव्हाळी लागले की त्यांनी असा निश्चय केला की काही होऊ दे, आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू, परंतु सिद्धार्थाला आमच्या प्रेमामध्ये पडू, सिद्धार्थाला आमच्याकडे आकर्षित करून घेऊ. तथापि त्यांच्या मुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्याचे हसणे, त्याच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतःपुरण वासिनी युक्तीना आपण राजपुत्राला वंश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. पण तरीही सुद्धा त्यांच्याकडे सर्व काही होतं, शरीरसृष्टी होती, सौंदर्यपणा होता, सर्वच काही होतं, परंतु तरीही त्यांच्यामध्ये शंका होती
की हे जे राजकुमार आहे जे सिद्धार्थ आहे, तर हे सिद्धार्थ लहानपणापासून एकांतवासात राहतो, त्याला एकांतवास आवडते. आणि जेव्हा तो जन्मला त्यावेळेस असेच मुनीनं त्यांची भविष्यवाणी केली होती की तो नक्कीच संन्यास घेईल आणि बुद्ध होईल, गृहत्याग करून बुद्ध होईल. तेव्हा गृहामध्ये घरामध्ये तो रमणार नाही, संसारामध्ये तो रमणार नाही. आणि त्यामुळे या मुलीला सुद्धा शंका वाटत होती की खरंच आम्ही त्या सिद्धार्थाला आमच्या वंशामध्ये करून घेऊ शकू काय, आमच्याकडे आकर्षित करून घेऊ शकू काय, किंवा तो सिद्धार्थ तसा आकर्षित आमच्याकडे होईल काय, याच्यामध्ये शंका वाटत होती. परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. परंतु असं जे त्या पुरोहिताने त्यांना सांगितलं होतं, जे शिक्षण त्याला मोहित करण्याचं दिलं होतं, तर यांच्याकडून ते त्यांचे जे शब्द होते ते यांच्या महिला पूर्ण मुलीच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे त्यानं जे काही होईल, काही बी होऊ दे, परंतु आम्ही सरासरी जो सिद्धार्थ आहे त्या सिद्धार्थाला आमच्या प्रेमात पाडून घेऊ किंवा आमच्याकडे वैश्य करून म्हणजे आमच्या वंशामध्ये म्हणजे आमच्याकडे आकर्षित करून घेऊत, असं त्या ठिकाणी त्यांनी निश्चय केला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपासोबत समवेत हत्ती जसा फिरत असतो तसा त्या जीवनात त्या आपल्यासोबत राजपुत्रास हिंडाव्यास लावू लागल्या. आणि त्यानंतर त्या मुलीनं त्या ठिकाणी सिद्धार्थाला वशीकरण करण्यात किंवा सिद्धार्थाला आपल्याकडे आकर्षण करण्यासाठी जे काम लागते ते सर्व काम त्या ठिकाणी सुरू केलं. तसं त्या ठिकाणी तसे वागू लागल्या. आणि त्या ठिकाणी असं काही वाटू लागलं की एखादा मोठा हत्ती एखाद्या कळपामध्ये फिरत आहे, हे असं त्या ठिकाणी सिद्धार्थाला जाणू लागलं, म्हणजे सिद्धार्थाबद्दल जाणू लागलं की सिद्धार्थ हा एक हत्ती आहे आणि तो एखाद्या जसं हत्तीचा जे कळप राहते, तर हत्तीचा खूप मोठा काय कळप आहे, म्हणजे ते खूप साऱ्या मुली आहेत आणि त्या मुलीमध्ये म्हणजे त्या हत्तीच्या कळपामध्ये फक्त एकच हत्ती आहे जो फिरताना दिसत आहो, असं जे काही रूप किंवा जे त्या ठिकाणचं जे सीन आहे त्या ठिकाणी दिसत होता. स्त्रियाच्या समोर तो राजपुत्र त्या मनोहर उदयनास सूर्य जसा अप्सराने घेऊन आपल्या राजधान्यात फिरावा तसा शोभून दिसत होता. आणि त्या ठिकाणी स्त्रियाच्या समेत म्हणजे त्या मुलींच्या सोबत हा राजपुत्र एखाद्या मनोहर म्हणजे मन मोहून घेणाऱ्या एखाद्या उदयनास म्हणजे बगीच्यामध्ये फिरत असतो, त्याप्रमाणे या ठिकाणी यांचं जे हे सर्व रूप दिसत होतं. त्यांच्यापैकी काही जणांनी धमाकूर करू होऊन सहज लागलेल्या धक्क्यानं त्याला आपल्या भारद्र व पिनस्तनांनी दाबून धरले. तर त्या ठिकाणी कोणी महिला म्हणजे कोणी मुली काय प्रयत्न करत होत्या की चलता उगाच आपल्याला काहीतरी ठेच लागली असावी, धक्का लागला असावा, आणि त्या धक्क्यामुळं ते पडण्याचा बहाणा करत गेले आणि ते सिद्धार्थाच्या अंगावर पडत गेले. आणि सिद्धार्थाच्या अंगावर पडून त्यांना आपल्या छातीशी कवटाळणे, त्यांना आपले आलिंगन देणे, अशा प्रकारचे जे काही कृत्य आहेत तर ते कृत्य ते मुली सिद्धार्थासोबत करू लागल्या. तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोडस हात त्यांच्या खाद्यावर लोंबकळत सोडून ते त्यांच्यावर वाकल्या. आणि काही मुली अशा करत होत्या की ते ठेच लागल्याचं कृत्य करून, ठेच लागले असं बहाणा करून त्या सिद्धार्थाच्या अंगावर पडत होत्या, आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये घालत गेले. तसं तोंडाला मध्याचा वास असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अंधरोष्टाने त्यांच्या कानात फुटल्या, माझं गुपित ऐकावं बरं का. आणि त्यानंतर त्यातल्या काही जे मुली होत्या तर त्या मुली हे मद्यप्राशन केलेल्या होत्या. काही ना काहीतरी समजा जे गुंगीचं औषध आहे ते गुंगीचं औषध त्यांनी घेतलेलं होतं. आणि तशा अवस्थेत ते मुली त्या ठिकाणी सिद्धार्थाच्या अंगावर पडू लागल्या आणि अंगावर पडून त्यांच्या कानामध्ये काही ना काहीतरी फुटफुटल्यासारखं करत होत्या की माझं गुपित किंवा माझ्याकडे काहीतरी आहे ते तुम्ही ऐका बरं का. ज्याची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काही त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या, आमचा पूज्यविधी येथेच करा. आणि त्या ठिकाणी काही जे मुली होत्या हे त्या ठिकाणी आपले जे एखाद्या उठण्याने आंघोळ करून आल्यासारखा त्यांच्या शरीराचा जे वास येत होता, जे सेंटिस सुगंध येत होता, तर अशा सुगंध शरीराने त्यांच्या जवळ जाऊन त्या सिद्धार्थाला म्हणत होत्या की तुम्ही आम्हाला आता तुमच्या वशमध्ये करून घेऊ शकता. मद्य पिऊन
झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विधुलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. तर काही मुली त्या ठिकाणी आपल्या कमी कपडे घातलेल्या त्या ठिकाणी तयार होत्या आणि आपल्या अंगावर असलेले काही वस्त्र हे काही सरकत असल्याचा बहाणा करून ते आपलं शरीर सिद्धार्थाला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होत्या. काही जणी आपल्या सोन्याच्या पैजणाचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगी त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. तर काही जणी जे मुली होत्या तर त्या मुली जे तल्लम प्रकारचे जे वस्त्र होते, जे मखमलीचे जे वस्त्र होते, तर ते वस्त्र आपल्या अंगावरून खाली घसरत असल्याचे भासवून आपले शरीर त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. तर काही जे मुली होत्या त्या ठिकाणी तर ते जणू एखादी आम्रवृक्षाची फांदी हातामध्ये घेतल्यासारखं किंवा काही ना काही जे सौंदर्य वाहक असे जे काही झाडं आहेत तर ते झाडाच्या फांद्या आपल्या हातामध्ये घेतल्यासारखं आणि एखाद्या सुवर्ण कलशाप्रमाणे आपल्या जी छाती आहे हे ते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कमलाच्या ताटव्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल नयना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती. त्यानंतर एक मुलगी जी होती ही मुलगी कमल नयनाने म्हणजे चांगले तिचे विस्कृत असे डोळे असलेली जी कमल नयनी आणि पद्मा देवी सारखी जी एक दिसत होती तर ती मुलगी सिद्धार्थाच्या बाजूला येऊन उभी टाकली. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्ण गात त्या आतसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यातली एक दुसरी महिला होती तर ती महिला सिद्धार्थाजवळ येऊन उभी टाकली आणि उभी टाकून त्या ठिकाणी आपल्या तोंडातून काही शब्द फुटफुटते, काही गाणं म्हणते, गीत गाते आणि गीत गाऊन ती आपल्या त्या सिद्धार्थाला मोहित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. आणि त्या मुली जणू काही त्या सिद्धार्थाला म्हणत होत्या की तुम्ही भ्रमात आहात, मी इथं आकर्षित मुलगी तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्ही माझ्याकडे बघत ना, असं त्या ठिकाणी तो सिद्धार्थाला म्हणत होती. दुसरी एक जर आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भोगटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करत होती. तर काही जी एक मुलगी जी होती तर ती मुलगी सिद्धार्थाची नक्कल केल्यासारखं म्हणजे सिद्धार्थांना हसावं, सिद्धार्थांना आपल्याकडे आकर्षित व्हावं अशा प्रकारची जी काही कृती होती तर ती महिला त्या ठिकाणी करत होती. तिच्या कानातील कुंडले वाऱ्यासारखे हालत होती. अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमला असेल तर पकडा मला. तर दुसरी एक महिला सिद्धार्थापाशी येऊन आपली काही जे अर्धनग्न शरीर दाखवत आणि मोठमोठ्याने सिद्धार्थाकडे बघून हसू लागली. आणि हसत हसत सिद्धार्थाला ती म्हणाली की तुम्हाला जर जमत असेल तर मला पकडून दाखवा. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले. तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचत अशा शब्दाचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने विभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फुल आहे. आणि त्यानंतर एक जी मुलगी होती त्या ठिकाणी तर त्या मुलीनं आंब्याचा जो एक फांदी आहे, एक डहाळा जी आहे ते आपल्या हातामध्ये आणला होता आणि तो त्या आंब्याच्या डहाळ्याला लागलेलं जे फूल आहे ते फूल सिद्धार्थाकडे दाखवून सिद्धार्थाला म्हणत होती की हे जे फूल आहे तर हे फूल कुणाचं आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकता गेलेला तू आता जा, ही पृथ्वी पादाक्रांत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंकीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली की नाथ, मधुसुगधी मोहराने भरलेला हा आम्रवृक्ष पहा, यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात वाद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. आणि दुसरी एक जी महिला होती हे सिद्धार्थाजवळ आली आणि सिद्धार्थाकडे येऊन सिद्धार्थाला म्हणाली की हे नाथ, या ठिकाणी तुमच्या समोर एक जे एकदम फुलानं भरलेलं जे एक झाड आहे, जे स्वतःला एका झाडाची उपमा देऊन त्या ठिकाणी म्हणते आणि सोन्याच्या पिंजऱ्यात जसं बंद करून ठेवल्याप्रमाणे ही कोकिळा तुम्हाला गात आहे किंवा तुम्हाला काहीतरी म्हणत आहे अशी ती मुलगी सिद्धार्थाला म्हणते. इकडे या आणि आलोक वृक्ष पहा,
प्रेमिकाची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर आता गुजराव करीत आहेत, जणू काही ते कामाग्नीचे हुरकून निघालेले आहे. हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष वर पहा, जणू काही हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषात आलिंगन दिले आहे. तर त्या ठिकाणी जसं एखादा माणूस कोणाला तरी कवटाळते, तर त्या कवटाळल्याप्रमाणे त्याचं झाडाचं जे रूप आहे तर त्या झाडाचं रूप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा फुललेला कुरुवत पहा, चंदन रक्तासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या एखाद्याच्या रंगापुढे आपण पिके आहोत असे वाटून खाली वाकलेला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक स्त्रिया सिद्धार्थाला आपल्या वशामध्ये करण्यासाठी किंवा सिद्धार्थाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अलग अलग उपाययोजना त्या ठिकाणी करत होत्या. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा, पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्यात चंद्रित मात असलेल्या कोकिळाचे ते स्वरलाप ऐका, दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रकार दिल्यागत गात आहे असे वाटते. अशा प्रकारे हे जे महिला होता ते प्रत्येक अलग अलग प्रकारचे जे त्या ठिकाणी हावभाव करत होत्या, सिद्धार्थाला आकर्षित करण्याचं काम करत होत्या. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणालाही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणास नसता तरी किती चांगले झाले असते. म्हणजे काही स्त्री अशा म्हणत होत्या की तुम्ही जे समोर चालून जे गृहत्याग करण्याचा, संसार त्याग करण्याचा जे विचार करत आहात, परंतु त्या याच्यामध्ये काय पडलं, हे सर्व काही जीवन, सर्व काही सुख आहे ते या ठिकाणी मिळते असं त्या ठिकाणी म्हणत होत्या. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या भावनाने प्रमोहाने प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्याची रात्रावर हल्ला केला आणि प्रत्येकाने या ठिकाणी येऊन सिद्धार्थावर पूर्ण महिलांनी किंवा जे मुली होत्या तर त्या मुलींनी जणू काही सिद्धार्थावर एक हल्लाच केला. तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. आता इथपर्यंत जे बी समजा महिलानं जे त्याचं कृत्य केले, जे सिद्धार्थाला आकर्षित करण्याचे कृत्य केले, सगळे काही हावभाव केले, परंतु सिद्धार्थ जो आहे तर तो आत्मसंयमी असून तो कधीही कोणाच्याही पुढं कधी प्रभावी झालेला नाही किंवा त्या मुलीकडे बघून कधी हसला सुद्धा नाही. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला आणि सर्व मुली जरी त्या सिद्धार्थाच्या बाजूला काही बी हावभाव करत होत्या, सिद्धार्थाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु सिद्धार्थ मात्र डगमगला नाही. तर तो त्या ठिकाणी एक स्थिर प्रकारे राहून एकाग्र मन जे आपलं होतं तर ते मन तसं त्याप्रमाणे एकाग्र करून आपापल्या एकाग्रतेचा विचार सिद्धार्थ त्या ठिकाणी करू लागले. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट होणारे आहे. आणि तो स्वतःशी विचार करू लागला सिद्धार्थ की या जे मुली आहेत जे माझ्या पुढं जे हसतात खेळतात तर या मुलींना असं का वाटत नाही की यांचं जे यौवन आहे तर हे यौवन चंचल आहे, म्हणजे या यौवनातून दुसरीकडे आपलं शरीर जाते किंवा आपलं शरीर हे कधी ना कधी नष्ट होणार आहे. म्हणजे आता जरी आपण तरुण असलो तरी या तरुण वयामधून आपण कधी ना कधी म्हातारा आहो आणि म्हातारा झाल्याच्या नंतर आपलं शरीर जे सौंदर्याचं आहे तर तो सौंदर्य आपल्याकडे राहणार नाही. असं या मुलींना का कळत नाही असं सिद्धार्थ मनोमन आपला विचार करतो. अशा प्रकारे हा स्तुती सुमनाचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. आणि अशा प्रकारे हे जी मुली आहेत या मुलींनी सिद्धार्थाच्या भोवती हिंडणं फिरणं, त्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करणं, हसणं, हे जो प्रकार आहे तो बरेच वर्ष चालला, परंतु सिद्धार्थ मात्र याच्यामध्ये कधीही भाळला नाही किंवा कोणत्या मुलीकडे सिद्धार्थाने बघितलं नाही. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनीच्या लक्षात आले. आणि त्यानंतर ज्या मुलीला मोहित करण्याचं जे मंत्र आहेत हे जे सांगितलेले होते उदयन राजाने, तर त्या उदयन राजाला असं कळालं की या महिलांना किंवा या मुलीनं बरेच काही त्या ठिकाणी करामती केल्या, बरेच काही सिद्धार्थाला आकर्षित करण्याचे प्रयत्न केले, परंतु सिद्धार्थ मात्र त्यांच्याकडे आकर्षित
झाला नाही आणि हे मुली फेल झाल्या. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच्या शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले आणि त्यानंतर राजनीतीचे कुशल असलेल्या उदयनाने म्हणजे सर्व राजनीतीमध्ये राजनीतीने काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे अशा गोष्टींमध्ये जे पारंगत असलेला जे उदयन होता ते स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. मग त्याने स्वतः काय केलं की ठीक आहे आता मी स्वतःच जाऊन सिद्धार्थाला भेटतो आणि त्याला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे त्या ठिकाणी उदयनानं ठरवलं. आणि राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून मी ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केलेली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. आणि नंतर जे उदयन होते त्यांनी काय सांगितलं की सिद्धार्था तुझ्या वडिलांनी मला तुझा मित्र म्हणून या ठिकाणी पाठवलेला आहे किंवा ठेवलेला आहे आणि मी तुझा मित्र जसा आहे तर त्या मित्र भावनेने मी तुला काहीतरी सांगू इच्छित आहे किंवा तुला काहीतरी सांगण्याची माझी इच्छा आहे तुला काहीतरी बोलण्याची माझी इच्छा आहे असं उदयन त्या ठिकाणी सिद्धार्थाला म्हणाला. जे अहितकारक आहे त्यांच्यापासून प्रवृत्त होणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे हे मित्राची 3 लक्षणे आहेत. आणि त्यावेळेस जे उदयन आहे त्या ठिकाणी काय म्हणतो की जे आपल्या काही हिताचं नाही तर त्या हिताच्या नसलेल्या गोष्टीपासून आपण प्रवृत्त होणे करणं किंवा आपण त्या गोष्टी न करणं तसेच काही जर गोष्टी आपल्या हितकारक असतील तर ते आपल्याला प्रवृत्त करतात किंवा आपण ते आपल्याकडे ठेवायला पाहिजेत अशा प्रकारे किंवा संकटकाळी सोडून न जाणे म्हणजे एखादं संकट जर आपल्या मित्रावर आलं तर त्या संकटामध्ये आपल्या मित्राला सोडून न जाणे हा मित्राची 3 हे अशा प्रकारचे जे आहेत ते हे 3 मित्राची लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवाचन दिल्यानंतरही पुरुषापासून पुरा दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. आणि त्यानंतर पुन्हा ते उदयन काय म्हणतात की जर एखादा माझा मित्र आहे आणि तो मित्र पुरुषार्थापासून किंवा आपल्या जवानीपासून दूर जात असेल तर दूर जात असलेल्या मित्राला समजून सांगणं हे एखाद्या मित्राचं काम आहे तसंच माझं काम आहे. आणि त्यामुळं मी तुला असे सांगत आहो की कपटाने सुद्धा स्त्रीला वंश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. म्हणजे आपण कपट का होईना परंतु ते करायला पाहिजे आणि एखाद्या महिलेकडे आपण भाळायला पाहिजे. आणि हे जे मनुष्याची जे एक हे असते एक मनुष्यपण असते तर ते मनुष्यपण त्याच्यामधून दिसून येते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती याने स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. आणि आपल्याकडे जे असलेला काही आदरभाव असेल आपल्याकडे असलेले काही जे प्रेम असेल या प्रेमाने आपण एखाद्या मुलीला किंवा महिलेला प्रेमामध्ये पाडू शकतो असं त्या ठिकाणी सिद्धार्थाला सांगण्यात येते. मग हे विशाल नयनाच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का नाही केलास. तेव्हा उदयने सिद्धार्थाला म्हणतो की सिद्धार्था तुझं जे कमल नयन आहे तू जो रूपवान आहे सौंदर्यवान आहेस तर तू कमीत खोटं का होईना परंतु एखाद्या महिलेकडे का बघलं नाहीस एखाद्या महिलेकडे तू आकर्षित का झाला नाही असं सिद्धार्थाला त्या ठिकाणी म्हणतो. विनय हा स्त्रियांचा सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो. विनय हा एक बहुमूल्य अलंकार आहे. विनयाचे वाचून सौंदर्य हे पुष्पविरहित उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयकाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा. म्हणजे त्या ठिकाणी परत आणखी जे उद्यान आहे ते उद्यान सिद्धार्थाला म्हणतो की तुझ्याकडे तू जो आहेस जवान आहे आणि जवान असल्याच्या नंतर आपल्याकडे जे कामवासना यायला पाहिजे जे कामभोग तुझ्याकडे जे इच्छा यायला पाहिजेत असं ज्या इच्छाचं पूर्ण अनुकरण तू केलं पाहिजेस आणि एखाद्या महिलेकडे तू भाळला पाहिजेस असं त्या ठिकाणी उदयन सिद्धार्थाला सांगतो. काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले होते. म्हणजे उदाहरणासाठी त्यानंतर त्या ठिकाणी उदयन सांगतो की सिद्धार्था सर्वप्रथम पुरुषार्थ म्हणून प्राचीन काळी म्हणजे याच्या अगोदरच्या काळामध्ये इंद्राने सुद्धा गौतम ऋषीची पत्नी हिला आपल्या प्रेमामध्ये पाडले होते.
अशा प्रकारे अगस्त्य ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात की लोपामुद्रेचीही तीच गत झाली. म्हणजे त्यानंतर आणखी दुसरं उदाहरण देताना त्या ठिकाणी उदयन म्हणते की अशाप्रमाणे ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्या सोबत प्रेमामध्ये पडला होता. आणि असे बरेच जे संन्यासी आहेत, बरेच जे परिवारजक आहेत, जे इतर महिलाच्या प्रेमामध्ये पडले होते. महान तपस्वी बृहस्पतीने अवधूताची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला होता. आणि अशाच प्रकारे तिसरं उदाहरण देताना असं सांगण्यात आलं की एक महान तपस्वी बृहस्पती नावाचे जे होते, तर त्यांनी अवताच्याची जे पत्नी होती, अवताच्याची पत्नी आणि मारुती नावाचा जो माणूस होता, त्यांची जी कन्या होती, तर त्या कन्येला आपल्या प्रेमामध्ये पाडलं होतं. आणि प्रेमात पडल्याच्या नंतर त्यांच्यापासून त्यांना एक भारद्वाज नावाचा एक मुलगा सुद्धा त्यांना झाला होता. श्रेष्ठाता असा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला तो अर्ध्य प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुद्धाला जन्म दिला होता. आणि त्याचप्रमाणे एक अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्य प्रदान करीत असताना ग्रहण करून म्हणजे तिच्या प्रेमामध्ये पडून तिला सुद्धा एक मुलगा झाला होता, असं त्या ठिकाणी उदयन सिद्धार्थाला सांगतो. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पाराशर ऋषींनी सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला होता. कामातूर वरिष्ठ ऋषीने आश्रमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीची रथ होऊन कंपिक लाव नावाच्या पुत्रास जन्म दिला होता. आणि वार्धक्याने गात्र झालेला असतानाही राजर्षी ययाती चैत्र धवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला होता. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू उडवेल हे जाणत असून सुद्धा कौरव नेस पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाचा अधीन झाला होता. हे अशा प्रकारे त्या ठिकाणी उदयनाने सिद्धार्थाला अलग अलग उदाहरण देऊन सिद्धार्थाचं जे मन आहे, तर हे मन प्रफुल्लित करण्याचं किंवा महिलेकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना अलग अलग प्रकारची उदाहरणं देऊन त्या ठिकाणी सिद्धार्थाला समजवण्यात आले. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामभोगाचा अवलंब केला, मग तो भोग प्रशासनीय आहे अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल. आणि अशा असताना सुद्धा तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतः तुझा हक्क आहे, त्या सुखाची अपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. आणि त्यामुळे सिद्धार्था की तू वयामध्ये तरुण असल्या कारणाने आणि दिसायलाही सुंदर असले आहेत, तरी पण सुद्धा तू ही जी महिला तुझ्याकडे जे आकर्षित करण्याचा प्रयत्न तुला करत आहेत किंवा तू महिलेकडे आकर्षित होत नाही, हे तुला शोभेन असे वाटत नाही. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटतो. त्यानंतर पवित्र परंपरेने समर्थ केलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. आतापर्यंत जो उदयन होता, तर तो उदयन हे सिद्धार्थाला समजून सांगत होता की तू या जवानपणामध्ये काय काय केलं पाहिजेस. आणि हे आतापर्यंत सर्व काही सिद्धार्थानं ऐकून घेतलं. कोणतीही आपल्याकडून प्रतिकृती न देण्यापेक्षा फक्त एकाग्र दृष्टीनं, फक्त एकाग्र मनानं ऐकून घेतलं. आणि सर्व काही ऐकून घेतल्याच्या नंतर सिद्धार्थानं सुद्धा काही उदयनाला याच्याबद्दल उत्तर दिलं. तर तेव्हा सिद्धार्थ काय म्हणतो की माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कोठे होत आहे हे मी तुला सांगून पटवून देईल. तर त्यामुळं सिद्धार्थ त्या उदयनाला म्हणतो की उदयना, तू माझा मित्र आहेस, मला तू मित्र मानलेला आहेस. आणि एक मित्र म्हणून आपल्या मित्राला असे जे चांगले विचार आहेत किंवा चांगले जे गुण आहेत हे सांगणं आणि समजून सांगणं हे तुझं जे शक्यच आहे. म्हणजे तू तुझ्या ठिकाणी एकदम योग्यच आहेस, परंतु माझं जे मन आहे या मनाप्रमाणे तू कुठे चुकत आहे किंवा तुझं काय चुकत आहे हे मी तुला समजून सांगतो. मी ऐहिक विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. त्यावर सिद्धार्थ काय म्हणतो की तू जे सांगतोस ते खरंच आहे आणि या जगामध्ये सर्व जग तिच्यामध्ये बुडालेलं आहे. म्हणजे अशा यवन मार्गात किंवा जवानीच्या मार्गामध्ये सर्व जग
बुडालेलं आहे, परंतु त्यांना हे माहीत नाही किंवा तुला हे माहीत नाही की हे जे आपलं आजचं शरीर आहे, जे सौंदर्यकारक दिसणार आहे, तर हे शरीर कधी ना कधीतरी नाश पावणार आहे, लुप्त पावणार आहे. आणि लुप्त पावल्याच्या नंतर हे जे सौंदर्याचं जे शरीर दिसणार आहे, तर हे नंतर मात्र सौंदर्याचं दिसणार नाही, रूपवान दिसणार नाही. तर हे तुम्हाला का कळत नाही? आणि ते मला माहीत आहे, त्यामुळं या अशा गोष्टींमध्ये माझं मन लागत नाही, असं त्या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतो. तथापि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयभोगातच आनंद माणून राहणे सुज्ञ माणसाला शोभणार नाही. तसेच आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले, तरी त्यांच्या त्या उदाहरणाला भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. आणि तू जे सांगतोस की अशा महिलाच्या प्रेमामध्ये पडून थोर जे महात्मे असतात, जे काही महाराज असतील, जे काही परिवर्जक केलेले परिवारजक असतील, आणि ते यांच्या प्रेमामध्ये पडले, तर तुला हे सुद्धा माहीत असायला पाहिजे की त्या मुलीच्या किंवा महिलाच्या प्रेमामध्ये पडल्याच्या नंतर त्याचं काय झालं. तर त्यांचं नंतर नाशच झाला, म्हणजे त्यांनी नंतर कोणतेही चांगले कृत्य केलेले नाही. जिथे सर्वनाश आहे किंवा जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्माता असूच शकत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी सर्वनाश आहे, म्हणजे कोणत्या एखाद्या गोष्टीतून आपला सर्वनाशच होणार आहे, किंवा जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे, म्हणजे कोणत्या तरी आत्ताच्या पुरता काही कालखंडापुरता काही जी वस्तू आहे त्या वस्तूचा जो मोह आहे, किंवा आपल्याकडे जे असायला पाहिजे तो आत्मसंयम, तर ते आत्मसंयम आपल्याकडे कमी असल्या कारणाने ही जी खरीखुरी महात्मता ही असू शकत नाही. आणि स्त्रियाशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्यांची गोडी वाटत नाही, असं त्या ठिकाणी सिद्धार्थ उदयनाला म्हणतो. जिथे खरकपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छाशक्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो, असेच मी म्हणेल. कारण तर सिद्धार्थ त्या ठिकाणी म्हणतो की जे सर्व कोणत्या गोष्टी व्हायला आपलं मन लागते, आणि जर समजा आपल्या मनामध्येच ती गोष्ट नसेल तर मग आपण मात्र ती गोष्ट करणं शक्य होत नाही. आणि असंच माझ्या मनामध्ये सुद्धा असं नाही, त्याच्यामुळं माझं सुद्धा या ठिकाणी मन लागत नाही. मन विषाधीन झालेलं असेल, मिथ्य तत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषय वस्तूचे दोष न पाहणारे असेल, तर मग अशी वंचना करून घेण्यास काय अर्थ आहे. आणि विषय वासनेने बळी जर एकमेकाची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही अपत्र आहे, असेच नाही का. म्हणजे तू जो म्हणतो की कमीत कमी त्या मुलीसाठी नाही, परंतु जो आपला कुमार्ग आहे, आपला कुमार्ग दिसाव, आपण जे एक मर्द आहोत किंवा एक माणूस आहोत याची जाणीव व्हावं, अशा प्रमाणे तू वागायला पाहिजे असं म्हणतोस. परंतु असं खोटं जरी आपण त्यांच्याकडे भाळलो तरी सुद्धा हे आपली स्वतःची सुद्धा फसवणूक आहे आणि समोरच्या महिलाची सुद्धा फसवणूक आहे, असं त्या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतो. या गोष्टी असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. आणि त्यामुळं एवढं सारं हे खोटं सर्व असल्या कारणानं मला अशी आशा वाटते की याच्यानंतर तू मला काही समजून सांगणार नाहीस किंवा या गोष्टीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार नाहीस. राजपुत्राच्या या दुर्संकल्पाने उदयन निरुत्तर झाला आणि त्याने सर्व हकीकत त्यांच्या पित्याला राजा शुद्धनाला निवेदित केली. आणि त्यानंतर हे जे राजपुत्रानं जे सांगितलं, जे सिद्धार्थाने ते सांगितलं, तर त्यामुळं जे उदयन होता तर तो उदयन नाराज झाला. म्हणजे त्यानं जे आपण सर्व काही समजून सांगितलं होतं ते सर्व फेल ठरलं आणि तो नाराज होऊन पुन्हा सिद्धोधनाकडे गेला. आणि सिद्धोधनाकडे जाऊन सिद्धोधनाला म्हणाला की मी याच्यामध्ये फेल झालेला आहो, मी त्या लायकीचा नाही आहे की मी सिद्धार्थाला या मार्गाकडे वळू शकेल. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय भोगापासून प्रवृत्त असल्याने जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला सबंधी रात्री झोप लागली नाही. त्यात बाळ रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळ झाला. आणि त्यानंतर जेव्हा हे सिद्धोधनानं ऐकलं तर सिद्धोधनानं हे ऐकल्याच्या नंतर सिद्धोधनाला आता वाटलं की आपल्याकडे जे काही उपाययोजना होत्या, जे काही सिद्धार्थाला भुलविण्याचे जे काही आपल्याकडे योजना होत्या, ते सर्व योजना फेल ठरलेल्या आहे. त्यामुळं आपण आता आपल्या मुलाला या संसारामध्ये वाचू शकणार नाही किंवा तो संसारामध्ये राहू शकणार नाही. आणि यामुळे तो दुःखी झाला आणि दुःखी झाल्या कारणानं त्याला त्या रात्रभर झोप आली नाही आणि त्याला असं वाटलं की कोणीतरी आपल्या हृदयामध्ये
बाण मारला असावा आणि ते बाण मला आता रोतत आहे, त्यामुळे मला दुःख होत आहे असं सिद्धार्थाला वाटू लागलं. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या दुःखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारचे प्रतिनिधित्व देण्याचा संबंध होता त्यापासून त्याला प्रवृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यास पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि त्यानंतर परत शुद्धोधनाने आपल्या मंत्रालयात एक मीटिंग घेतली, सभा बोलवली आणि आपले जे मंत्री असतील, जे हुशार मंत्री असतील, तर त्या प्रत्येक मंत्र्याकडून सिद्धार्थ हा संसारात कसा रममाण होईल, तो गृहत्याग कसा करणार नाही किंवा घर सोडून कसा काय जाणार नाही याबद्दल उपाययोजना सांगावा, काहीतरी मला माहिती सांगावी. परंतु एवढं सर्व घडलेलं होतं की हे सर्व घडलेलं बघून प्रत्येक मंत्र्यांनी आपले हात वरी उचलले आणि आता यापुढं काहीही उपाययोजना नाहीत असं सर्वजण त्या ठिकाणी म्हणाले. आणि ज्याच्या पुष्पमाला व अलंकार व्यर्थ आहेत, ज्याचे हावभाव व लाडीगुडी निष्फळ ठरली, असे आपले रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतीचे हे अंतःपुर विसर्जन करण्यात आले. आणि त्यानंतर जे रूपवान सुंदरवान जे सिद्धार्थाला भुलवण्यासाठी जे मुली आणल्या होत्या, प्रत्येक देशातून अलग अलग प्रकारच्या देशातून ज्या आणलेल्या होत्या, तर त्या मुली या ठिकाणी फेल झाल्या. त्यामुळे या जो मुलीचा गट आहे, तर ह्या मुली जे इथं राजांना आपल्या राजवाड्यात आणलेल्या होती, तर यांना आपल्या घरी पाठवलं. तर अशा प्रकारे जे शुद्धोधन, या शुद्धोधनाचं कोणत्याही मुलीवर किंवा यौन मार्गाकडे न भुलण्याचा जो प्रकार आहे हे आजच्या भागामध्ये आपण बघितलेला आहे. आणि यानंतर जे भाग उर्वरित आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत.